हरियाणाची ज्योती मल्होत्रा एक सामान्य यूट्यूबर जिचे ट्रॅव्हल व्हिडिओ लाखो लोक पाहतात, ती अचानक देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरते असं कधी ऐकलंय का? हीच यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आपल्या ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलवरून जगभर फिरताना दिसते। तीच आता पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत आहे। पण थांबा, हा धक्कादायक खुलासा यापुरता मर्यादित नाहीये। तिने मध्यंतरी चीनला देखील भेट दिली होती, त्यामुळे ती चीनसाठी देखील हेरगिरी करत होती का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे या प्रकरणात काय नवीन खुलासे समोर आलेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पाकिस्तानला भारताची माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा बद्दल सांगायचं झालं तर ती हरियाणाच्या हिसारची एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, जी ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध आहे। तिने भारतासह पाकिस्तान, इंडोनेशिया आणि चीन अशा अनेक देशांना भेट दिल्या आणि त्याच्या व्हिडिओज देखील बनवल्या। पण 17 मे 2025 रोजी तिला हिसार पोलिसांनी ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 अंतर्गत अटक केली आहे, कारण ती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेसाठी विशेषतः ISI साठी एक ऍसेट म्हणून काम करत होती असा तिच्यावर आरोप आहे। तपासादरम्यान ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपची तपासणी करण्यात आली आहे। यावेळी ज्योतीच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडल्याचं समोर आलंय। त्यामुळे पाकिस्तानसाठी ज्योती मल्होत्रा ऍसेट म्हणजेच खास व्यक्ती म्हणून काम करत होती असं हळूहळू समोर येत आहे। एवढंच नाही तर पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत। त्यापैकी एक म्हणजे ज्योतीने 2023 आणि 2024 मध्ये पाकिस्तानला 2दा भेट दिली। यापैकी एक भेट होती या वर्षीच्या जानेवारीमध्ये, म्हणजे अगदीच पहलगाम हल्ल्यापूर्वी। ज्योतीने जानेवारीत काश्मीरच्या पहलगामला 5 दिवसांची भेट दिली, जिथे तिने डल लेक आणि श्रीनगर बनिहाल मार्गाचे व्हिडिओ बनवलेत। पोलिसांना संशय आहे की तिने ISIच्या सांगण्यावरून पहलगामची रेकी केली आहे, ज्याचा वापर 22 एप्रिलच्या हल्ल्यासाठी झाला असावा। मात्र याबाबत ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीयेत। त्याचबरोबर 2023 मध्ये ज्योती पाकिस्तान हाय कमिशन मधील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिश यांच्या संपर्कात आली। दानिशने तिची ओळख ISIच्या शाकिर उर्फ राणा शहबाज आणि अली अहवान यांच्याशी करून दिली। ती व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर जट रंधावा या कोड नेम खाली त्यांच्यासोबत संपर्क साधत होती। हरियाणाच्या हिसारचे SP शशांक कुमार सावन यांनी सांगितले की पाकिस्तान भारतीय सोशल मीडियावर प्रभाव टाकण्यासाठी यूट्यूबर्सचा वापर करतोय। ज्योतीला दीर्घकालीन ऍसेट म्हणून तयार केलं जात होतं आणि तिच्या पाकिस्तान दौऱ्यांचा खर्च देखील दानिशकडून केला जात होता। पुढे ज्योतीच्या चीन भेटीमुळे तपासात नवं वळण आलंय। तिने एकदा चीनला भेट दिली आणि तिचा प्रवास खर्च तिच्या घोषित उत्पन्नापेक्षा जास्त आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। यामुळे ती चीनसाठी सुद्धा हेरगिरी करत होती का असा संशय व्यक्त केला जातोय। मात्र याबाबत ठोस पुरावे अद्याप समोर आले नाहीयेत आणि तपास सुरू आहे। काही माध्यमांनी असा दावा केलाय की ती चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी जोडली गेली असावी, पण याचं कन्फर्मेशन अजून झालं नाहीये। या सगळ्यात ज्योती एकटी नसून तिच्यासोबत आणखीन 5 यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया प्रभावकांना अटक झाली आहे, जे हरियाणा आणि पंजाब मधून कार्यरत होते। तसंच ओडिशातील यूट्यूबर प्रियांका सेनापती हिच्याशी ज्योतीचा संपर्क होता। प्रियांका गेल्या वर्षी करतारपूर साहिब गुरुद्वाराला गेली होती आणि तिचाही तपास आता सुरू आहे। यामुळे पोलिसांना एक मोठं हेरगिरी नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता आहे। शेवटी काय तर ज्योती मल्होत्राच्या या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे सोशल मीडिया हा फक्त मनोरंजनाचा सोर्स नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेचाही एक प्रश्न आहे। तिच्या पाकिस्तान आणि चीनशी असलेल्या संशयास्पद संबंधांमुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या। त्यामुळे या चौकशी दरम्यान आणखीन काय नवीन खुलासे समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, ज्योती खरंच हेर आहे की ती कोणाच्या जाळ्यात अडकली जाते? हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।